आज बनवते झणझणीत अशी राजस्थानी लसूण चटणी। ही चटणी एकदा भाकरी, पोळी, पराठा किंवा वरण भातासोबत तुम्ही खाल तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला 1 वाटी सोललेला लसूण मिक्सरमध्ये घालून जाडसर बारीक करून घेतलाय। आता या बारीक केलेल्या लसणामध्ये अर्धी वाटी लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर टाकून त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतले आणि हे सगळं छान मिक्स करून घेतले। आता कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतले। राजस्थानी लसूण चटणी तुपाशिवाय अपूर्णच आहे, त्यामुळे तूप थोडं मी भरपूरच वापरले। यामुळे चटणीची चव आणखी खुलून येते। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं टाकले। जिरं तडतडल्याबरोबर तयार केलेली लसणाची पेस्ट घालून घेतली। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून उरलेली पेस्टही मी काढून घेतली आणि ती देखील कढईमध्ये टाकून घेतली। आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतले। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून सगळे एकजीव करून घेतले। आता झाकण लावून ही चटणी काही मिनिटं मंद आचेवर छान शिजून दिल्या। पाणी जवळजवळ आटून गेल्यावरती त्यामध्ये अजून 2 ते 3 चमचे तूप घातले। सगळे छान मिक्स करून 1 ते 2 मिनिटं अशी छान वाफ काढून घेतली। शेवटी अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घेतलाय। एकदा छान मिक्स करून घेतले व थोडी कोथिंबीर टाकून आपली झणझणीत, खमंग आणि चविष्ट राजस्थानी लसूण चटणी तयार आहे। नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे। चला तर मग।